प्रथम राष्ट्रमाता राजमाता जिजाऊस विनम्र अभिवादन करतो। आजच्या या गॅलेक्सी सुपर स्पेशालिटी कृपया स्टेजवर यावं। डॉक्टर सय्यद कलीम यांना विनंती आपण त्यांचं स्वागत करावं। सर्व नेते मंडळी उपस्थित, माता भगिनी, सर्व सहकारी उपस्थित राहून आमचा सन्मान केला आणि आम्हाला निश्चितच पुढील कार्य करण्यासाठी एक दिशा मिळेल, एक ऊर्जा मिळेल की सर्वांचे आम्ही गॅलेक्सी हॉस्पिटलच्या वतीनं हार्दिक आभार व्यक्त करत आहोत। सर्वांनी सुरुची भोजनाचा आनंद घ्यावा। ज्यांना डॉक्टरांना भेटायचं आहे, ही काम करल या ठिकाणी हृदय विभाग असेल, हृदयरोग आहे, न्यूरोसर्जरी आहे, या ठिकाणी साहेब आम्ही एक सर्जिकल आयसीयू केलंय, एक मेडिसिन आयसीयू केलंय, 3 ओटी केलेले आहेत। नक्कीच येणाऱ्या काळात याचा फायदा होईल। नुकतेच उपस्थित झालेले डॉक्टर कल्याणजी कदम, व्हाईस प्रेसिडेंट IMA, यांचं स्वागत करण्यासाठी मी डॉक्टर 3 वर्षापासून या आपण टीमची उभारणी करत होतो आणि मला सांगायला खूप आनंद वाटतो की माझे जे आज सहकारी आहेत यांनी अगदी या सर्व कार्यामध्ये परभणीच्या शहराच्या आरोग्य सुविधेसाठी, परभणी जिल्ह्याच्या आरोग्य सुविधेसाठी पुणे मुंबई सारख्या ठिकाणी त्यांना चांगल्या सुविधा आणि ऑफर असताना सुद्धा आपल्या मातृभूमीमध्ये, आपल्या कर्मभूमीमध्ये आपल्या माणसांच्या सेवेसाठी त्यांनी या ठिकाणी येण्याची तयारी दाखवली आणि आज ते खऱ्या अर्थाने आपल्या या टीममध्ये सामील झाले आणि या गॅलेक्सी हॉस्पिटलच्या टीममध्ये त्या परभणी जिल्ह्याच्या या सर्व जनतेसाठी, सेवेसाठी ते आता पुढील काळामध्ये सुसज्ज राहतील। मी डॉक्टर स्नेहल बोंडे, BMS मी आयुर्वेदाचार्य असल्या कारणाने स्त्रियांना म्हणजे त्या घरगुती सगळ्या कामांमध्ये एवढ्या व्यस्त असतात, त्यामुळे त्यांच्या आरोग्याकडे दुर्लक्ष होतं आणि आरोग्य त्यांचं बाधित जरी झालं तरी त्या लवकर डॉक्टरांकडे जात नाही। म्हणजे फायनल स्टेज जोपर्यंत येत नाही किंवा एखाद्या गोष्टीचा त्रास जोपर्यंत होत नाही तोपर्यंत त्या हॉस्पिटल गाठत नाही। तर या हॉस्पिटलच्या सुविधातून आम्ही रुग्णांची तर मी काळजी घेईलच, पण रुग्ण होऊ नये किंवा त्यांना कमी प्रमाणामध्ये आजार व्हावेत अशा पद्धतीने अवेअरनेस वाढवण्याच्या दृष्टीने आजूबाजूच्या परिसरामध्ये मी व्याख्यानामार्फत महिलांचं आरोग्य, त्यांचं कशा पद्धतीने रुटीन असावं, त्यांनी कशा पद्धतीने आपली काळजी घ्यावी या संदर्भात मी नक्कीच व्याख्याने देईल आणि त्यांना जागरूक करेल स्वतःच्या आरोग्यासाठी। गॅलेक्सी सुपर स्पेशालिटी हॉस्पिटलच्या अंगावर आपल्याला गणेशा डायग्नोस्टिकचं पण सहकार्य लाभणारच आहे। तर सुपरफिशियल स्टेजमध्ये किंवा छोट्यात छोटी जी गाठ आहे कॅन्सरची स्तनामध्ये होणारी, तर ती आपल्याला मॅमोग्राफी मार्फत कळते। तर त्याच्याविषयीचा अवेअरनेस आहे की अबोव 40 इयर्स जे आहे तर ते महिलांकरिता दर 6 महिन्यानंतर मॅमोग्राफीचा 50% मध्ये का होईना पण कॅम्प जो आहे हा आम्ही नक्कीच अरेंज करू आणि फक्त ब्रेस्ट कॅन्सरच नाही तर सर्वायकल कॅन्सरचं सुद्धा तेवढंच प्रमाण वाढतंय। तर त्या दृष्टीनं प्रायमरी जी तपासणी आहे पॅप्समियर म्हणून जे आहे, तर या कॅम्प मार्फत किंवा या शिबिरांमार्फत ज्या गॅलेक्सी सुपर स्पेशालिटी हॉस्पिटलच्या अंडर होती तर त्यामार्फत महिलांसाठी पॅप्समियर झालं, मॅमोग्राफी झालं, अशा पद्धतीच्या सुविधा नक्कीच त्यांना उपलब्ध करून देऊ। आणि हे जे कॅन्सर आता जे सगळीकडे वाढतंय याचं प्रमाण आणि फायनल स्टेजला गेल्यानंतर ते कुटुंब सगळं जे डिस्टर्ब होत आहे, म्हणजे फॅमिलीज पूर्ण डिस्टर्ब होते त्या एवढ्या मोठ्या आजारांचं, त्याचं निदान लवकरात लवकर होऊन चिकित्सा किंवा ट्रीटमेंट आपण ज्याला म्हणतो ती होऊन जर पेशंट लवकरात लवकर बरा झाला तर त्याचा नक्कीच आपल्याला फायदा होईल। अशा पद्धतीने आम्ही शिबिर नक्कीच अरेंज करू। या बाबतीत मी जरा माझं मत थोडं वेगळं आहे। सरांच्या मागे मी असल्यापेक्षा ते माझ्या मागे आहेत, मग त्यांचा मला पाठिंबा आहे असं मी नक्कीच म्हणेल, कारण की मी अकॅडमिक आहे, सर मी प्रोफेसर आहे आयुर्वेद कॉलेज हट्टा येते आणि आता 10 वर्षानंतर मला पंचकर्माची सुविधा जी आहे किंवा आरोग्य सेवा देण्याचं जे भाग्य मिळणार आहे ते सरांमुळेच मिळत आहे असं मी म्हणेल, कारण त्यांनी मला खरंच एवढं सपोर्ट करून सगळ्या गोष्टी म्हणजे माझ्यापेक्षा जास्त आयुर्वेदाचं त्यांना माहित होतं या 2-3 महिन्याच्या कालावधीत।